माहिती कायद्याचे ते काही चौकटीत आपल्याला काही गोष्टी सांगून दिलेल्या आहे. मांस मच्छी असेल किंवा बार असेल किंवा दारूचं दुकान वगैरे असेल याला 75 मीटरचं काहीतरी या शासनानेच ठरवून दिलं आहे. मग त्या पद्धतीने आमची अशी इच्छा आहे की जर शासनाचे नियम आपण जर पाळत असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे ते लागू झालं पाहिजे, त्याचं कुठंतरी इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून तिथे असलेला बार जो आहे याचं तात्काळ त्यांनी जे काही परमिशन वगैरे परवाना वगैरे दिला असेल तो रद्द करण्यात यावा ही अशी आमची मागणी. आणि अजून आपल्याला जी काही भूमिका आहे आमचे स्वामीजी मानतीलच, ते श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे मेन अध्यक्ष आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रीराम शक्तीपीठ संस्थाने वाटचाल करत असतात. जे काही उत्सव असतात साजरे होत असतात तर बाकीचं आपल्याला ते सांगतील. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही एक असं माध्यम आहात की समाजापर्यंत तळागाळापर्यंत हा पॉझिटिव्ह मेसेज तुम्ही पोहोचित करणार आहात. सर्वांना रामकृष्ण आणि जय श्रीराम. कोरोनाच्या काळामध्ये या मंदिराची स्थापना वगैरे नवीन केल्यात गेली, कारण की जुनं छोटंसं मंदिर होतं. सगळ्यांची इच्छा होती की हे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हनुमान जयंती ही विशेष आपल्याला प्रेरणा देणारा उत्सव आहे आणि हनुमंतराचा जन्म पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. तर सगळ्यांची इच्छा होती नाय संकुलवाल्यांची की श्रीराम शक्तीपीठ संस्थान ही खूप छान समाजामध्ये काम करत आहे. तर आपण जर त्यांच्याकडे जर हे सोपवलं तर ते अतिउत्तम चांगल्या प्रकारे करतील. आणि त्यांनी आमच्याकडे सोपवल्याच्या नंतर गुरुदेवांनी त्यांना चांगल्या प्रकारे गाईड्स केलं. शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्या हिंदू संस्कृती पद्धतीनं आपण त्याची स्थापना वगैरे सगळं केलं. आणि 5 वर्षकाळ तुम्हाला सगळ्यांना कोरोनाचा काळ कसा होता, कारण की त्याच्यामध्ये गर्दी करणं किंवा सगळ्यांनी एकांत्र येणं फारच सगळ्या गोष्टीची आचारसंहिता होती आणि ती आम्ही खूप चांगल्या प्रकारे पाळली. श्रीराम शक्तीपीठाचे सर्व साधक आणि सर्व साधू संत महंत सर्व आणि न्याय संकुलचे पदाधिकारी सर्व आम्ही सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून तो साजरा केला. आणि जास्त संख्या नव्हती, कमी प्रमाणामध्ये. आणि मग सगळ्यांना असं वाटलं की गुरुदेव आता कोरोनाची हनुमंतरायाच्या कृपेनं कोरोनाची महामारी पळून गेली आणि आता आपण चांगल्या प्रकारे याचा वर्धापन दिवस केला पाहिजे. आम्ही गेल्या 23 तारखेला आम्ही खूप सुंदर कार्यक्रम केला आणि आम्ही मीडियाला दिलेलं पण होतं की पण मला असं वाटतं त्याची प्रसिद्धी पाहिजे तशी झाली नाही आहे. तर आपण सगळ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की ज्या देवतेला पूर्ण विश्व नमस्कार करतं, विश्व नमन करतं, तर त्याचं पावित्र्यता राखणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत मी जास्त एक्सप्लेन करणार नाही, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर त्या गोष्टींचं पावित्र्यता राखली पाहिजे. आणि हनुमंतराय ही एक अद्भुत ऊर्जा देणारी, शक्ती देणारी बलाची ही देवता आहे. आणि ह्या देवतेला मला असं वाटतं सूर्यचंद्र नमस्कार करतात. तर आपण सगळ्यांनी या देवतेचं कसं पावित्र्य राहील आणि आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत की ज्याला बाधित करणार आहेत, बदनाम करणाऱ्या आहेत, तर त्या गोष्टी सगळ्या बंद झाल्या पाहिजे.